जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका. काळे काकू दररोज नवीन चपला घालून शाळेत कामावर जायच्या. न राहून एक दिवस शाळेतील कुडमुडे बाईंनी विचारलंच, का हो तुम्ही काही चपलांचं दुकान सुरू केलंय का हो? रोज नव्या चपला घालून जाता. काळे काकू म्हणाल्या, नाही हो, माझ्या घरासमोर एक मंदिर बनलंय. किराणा दुकानदाराचा व्हॉट्सअप मेसेज आला, साहेब माल तयार आहे, इकडे येणार असाल तर सांगा, नाहीतर घरपोच करतो. मी म्हटलं, अरे बाबा, आधी हा मेसेज डिलीट कर, नाहीतर किराणा माल असं तरी स्पष्टपणे लिही, नाहीतर नको त्या चौकशा मागे लागायच्या. बंडोबा प्रेशर कुकर खरेदी करतात आणि दुसऱ्याच दिवशी दुकानाला परत करतात. दुकानदार, कुकर परत द्यायचं कारण काय? बंडोबा, कारण घरात 3-3 तरुण मुली आहेत आणि हा शिट्ट्या वाजवतो बघा. जरी बायकोला स्वर्गात जागा मिळाली तरी आपली बायको नरकात वागून बघणारच, की आपला नवरा कोणत्या चटकिनी सोबत तर नाही ना. रात्री जेवताना नवरा म्हणाला, अगं अजून एक चपाती दे ना. बायको म्हणाली, संपल्या. नवरा म्हणाला, कसं काय? बायको म्हणाली, जसे दुपारी शॉपिंग करताना तुमचे पैसे संपले होते ना, तशा बायको जोमात, नवरा कोमात. म्हण्या, अरे घरातल्याने नुसता वैताग आणला आहे. जण्या, काय झालं र? म्हण्या, त्या घड्याळात किती वाजले ते देखील बघता येत नाही. जण्या, म्हणजे? म्हण्या, मला रोज सकाळी जबरदस्ती उठवतात आणि म्हणतात, उठ, घड्याळात किती वाजले बघ. गाडीवरून लिफ्ट दिल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया. नाशिक, धन्यवाद भाऊ, कोल्हापूर लय आभार आहे मित्रा. मुंबई, थँक्यू सो मच. पुणे, रोज इकडूनच जाता का तुम्ही? संतूर साबणाच्या ॲडमध्ये लहान मुलीची मम्मी दाखवतात, पण पप्पा कधी नाही दाखवत का? ते निरमा लावतात का? काल भर दुपारी मी एका गल्लीतून चाललो होतो. पूर्ण रस्ता सुनसान होता. मग काय, मी मुद्दाम जोरात आवाज दिला, कांदे 10 रुपये किलो. मग काय, सगळी गल्ली खडबडून जागी झाली. गल्लीतील लोक अजूनही कांदेवाल्याला शोधतायत. जण्या, सांग, आय लव्ह यू वाक्याचा आविष्कार कुठे झाला? म्हण्या, चीनमध्ये. जण्या, ते कसं काय? म्हण्या, या चिनी वस्तूंचे गुण आहेत, न गॅरंटी न वॉरंटी. तुम्हाला बारीक व्हायचंय, मग ही खास टीप तुमच्यासाठी. अशा गोष्टीपासून नेहमी दूर राहा, ज्यामुळे तुम्ही जाड दिसू शकता. आरसा, फोटो, वजन काटा आणि सडसडीत मैत्रीण. बंडूचा चेहरा पडलेला पाहून खंडू विचारतो, मित्रा, एवढा उदास का आहेस? बंडू, आज आईनं मला डिजिटल शिक्षा केली राव. माझ्या मोबाईलचा चार्जर स्वतःकडे घेऊन ठेवलाय. काल ताप आल्याच्या बहाण्याने सुट्टी घेतली होती आणि आज खरोखरच ताप आला. विचार करतोय पुढच्या आठवड्यात लग्नाच्या बहाण्याने सुट्टी घ्यावी. आमच्या घरी वरचेवर नातेवाईक यायचे. मग पुण्याच्या मावशीने मला मल्टी लेवल मार्केटिंगचा व्यवसाय सुरू करायला सांगितलं. आता 2 वर्ष झालं आमच्याकडे एकही नातेवाईक फिरकलेले नाही. बायको, आहो ऐकलत का तुम्ही? होळी खेळायला जाऊ नका. नवरा, का? बायको, गल्लीतील 5 पोरं धुतली तेव्हा कुठं 6व्या वेळी सापडला आपला बंड्या. दिनू, मंगू जंगलात गेले होते. समोरून अचानक वाघ आला. मंगू राखून गुरकावणाऱ्या वाघाच्या डोळ्यात चपळाईने माती फेकली आणि दिनूला म्हणाला, पळ पळ दिनू. दिनू चिडून म्हणाला, मी का पळू? माती तू फेकलेस त्याच्या डोळ्यात. भाजीवाला खूप वेळ भाज्यांवर पाणी शिंपडत असतो. शेवटी वैतागून एक बाई म्हणते, भेंडी शुद्धवर आली असेल तर 1 किलो द्या आम्हाला. ट्रेनमध्ये अचानक एक माणूस मोठा डबा घेऊन चढतो. मोठ्याने ओरडतो, खामोश, कुणालाही आपल्या जागेवरून उठायचा प्रयत्न करू नका. सगळे प्रवासी घाबरून गप्प होतात. डबेवाला माणूस डबा उघडून कुल्फ्या बाहेर काढतो.
म्हणतो, मी प्रत्येकाच्या जागेवर येऊन कुल्फी देईन. झंप्या, आई आपल्याकडे आजोबा आणि आजी, आत्या आल्या आहेत ना? झंप्याची आई, हो. झंप्या, पण तू तर काल म्हणत होतीस एक म्हसोबा, सटवी आणि टवळी असे तिघेजण चरायला येणार आहेत म्हणून. मग त्याचं काय झालं ग आई? कुणीच हलवू शकत नाही शकीरासारखी कंबर. कुणीच हलवू शकत नाही शकीरासारखी कंबर. सगळे दमले आणि आता जिओ म्हणतो माझा नंबर. मुंबईतला किस्सा. मंगळवारची सकाळ. पप्प्या टॅक्सीवाल्याला विचारतो, सिद्धिविनायकला जाणार का? ड्रायव्हर, हो जाणार की. पप्प्या म्हणतो, मग ठीक आहे, जावा, पण परत येताना माझ्यासाठी प्रसाद घेऊन या. सूरज, डॉक्टर माझ्या स्वप्नात उंदीर फुटबॉल खेळतात. डॉक्टर, ह्या गोळ्या रोज घ्या, तुमचा त्रास बंद होईल. सूरज, डॉक्टर, गोळ्या परवापासून घेतल्या तर चालतील का? डॉक्टर, का? सूरज, उद्या उंदराची फुटबॉलची फायनल मॅच आहे. एक सिंहाने जर 3 वेळा डरकाळी फोडली तर त्यानंतर काय होईल? अरे, सिंपल टॉम जेरी चालू होईल. मुलगी, अरे, मगाशी मी किती फोन करत होते, उचलत का नव्हतास तू? मुलगा, काही नाही, जरा रिंगटोनवर नाचत होतो. गंपू बराच वेळ आपलं मॅरेज सर्टिफिकेट बारकाईनं बघत बसला होता. गंपूची बायको, अहो इतका वेळ निरखून काय बघताय या सर्टिफिकेटकडं? गंपू, अगं एक्सपायरी डेट शोधतोय, ती टाकायलाच विसरल्यात. नोकर, साहेब, मला केराच्या टोपलीत 100च्या 5 नोटा सापडल्या, हे घ्या. मालक, मीच फेकून दिल्या होत्या, नकली हो नोटा आहेत त्या. नोकर, म्हणूनच परत करीत आहे.